सदर कथा ही बहुतांशी सत्य घटनेवर आधारित असली तरी कथेतील पात्रे व स्थळे ही पूर्णपणे काल्पनिक आहेत. कुठल्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी किंवा घटना आणि स्थळांशी काही साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. सदर कथेचे प्रयोजन फक्त मनोरंजन हेच असून कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा लेखकाचा उद्देश नाही. तरुण असताना अचानक एक वेडी कल्पना मनात येते आणि तुमच्यात सारखे वेडे मित्र सोबत असतील मग ती सत्यात उतरायला वेळ लागत नाही. थंडीचे दिवस होते. धाब्यावर गरमागरम चिकन सूप आणि लज्जतदार लॉलीपॉप्सचा फडशा पाडत असताना एकाएकी नाईट ड्राईव्हची आयडिया सुचली. मित्रांना सांगितली. तो बुधवार होता. येत्या शनिवारी संध्याकाळी निघायचे आणि रात्रभर प्रवास करायचा. एखाद्या रानात शेकोटी पेटवायची, भूतांच्या गोष्टी सांगायच्या, मुंबईच्या बाहेर बोचऱ्या थंडीत चांदण्यातून रपेट मारायची, दुपारपर्यंत परतायचे. असा साधा प्लॅन होता. सचिन, मंगेश, साहिल लगेच तयार झाले. जाता जाता बोरवलीहून विशाललाही उचलायचे हा त्यातील गुप्त भाग होता. गाडी मंगेशची असणार होती आणि चालवणारही तोच होता. पहिल्या वहिल्या नाईट सफारीला निघायचं म्हणून आम्ही खूपच उत्सुक होतो. साहिल आणि मी सर्व तयारी केली. पाण्याच्या बाटल्या, शेकोटीवर भाजून खायला मक्याची कणसे, केळी व इतर बरंच काही घेतलं. प्रत्येकाने कधी नव्हे ते स्वेटर्स आणि जॅकेट्सही घातले. 6 पर्यंत निघायचं म्हणजे 2-3 तासात दुर्गेश्वरीला पोचू. मग तिथे पडलेली लाकडे, काटक्या गोळा करून शेकोटी पेटवायची आणि मजा करायची असं ठरलं. पण प्रत्यक्षात शनिवारी 8 वाजत आले तरी आम्ही घरीच होतो. गाडीच आली नव्हती. मंगेशचा कुणी दुसरा मित्र गाडी घेऊन लोणावळ्याला गेला होता. त्याला परतायला उशीर होणार होता. तरीही 10 वाजेपर्यंत गाडी मिळेल अशी मंगेशला खात्री होती. रिकाम्या वेळेचा सदुपयोग म्हणून आम्ही पुन्हा धाब्यावर बसलो. भूक लागली होती. थोडंफार का होऊन काही गोष्टी पार्सल घेतल्या. सचिन आणि मंगेश अखेर गाडी घेऊन आले. तोपर्यंत रात्रीचे 12 वाजले होते. आम्ही निघालो. बळजबरीनेच विशाललाही घेतले. शहरी भाग असेपर्यंत रस्त्यावर तुरळक गाड्या होत्या. दिव्यांचा झगमगाट होता. गाडीत 1000 रुपयांचे डिझेल भरून घेतले म्हणजे पुढे कोणत्याही गोष्टीमुळे अडथळा नको. बोरवली, मीरा भाईंदर करून ओंकारेश्वर अभयारण्याला मोठा वळसा घालून दुर्गेश्वरीपर्यंत पोचायचं असा साधारण मार्ग ठरला. मीरा भाईंदरपर्यंत रस्त्यांवर चांगला प्रकाश होता. एखाद दुसरी गाडीही होती. पण त्यानंतर रानटी भाग सुरू झाला. रस्त्यांवर पथदिवे नव्हते. रहदारीही नव्हती. दोन्ही बाजूला उंचच उंच गवत माजलेलं. कुठलेही मैलाचे दगड, गावांच्या नावाच्या पाट्या काहीच नाही. कुणाला विचारावं तर रस्त्यांवर चिटपाखरूही नाही. सोबतीला रस्ताभर फक्त घनदाट जंगल आणि अंधारच अंधार. बाहेर थंडी असल्याने खिडक्यांच्या काचांवर आता दव जमू लागलं होतं. सुरुवातीला हसत खेळत रंगात असणारे आम्ही आता त्या गूढ रस्त्याच्या, अज्ञाताकडे नेणाऱ्या प्रवासाच्या जाणीवेने गंभीर बनलो होतो. गाडीचे हेडलाईट्स प्रकाश जितका जाईल तेवढाच रस्ता आणि आसपासचा भाग दाखवत होते. तीच झाडी, तेच गवत, तोच रस्ता. आसपास कुठलंच घर किंवा दुकान नाही. निदान दुकानाच्या पाट्या वाचून तरी आपण कुठे आहोत हे कळले असते. गुगल मॅप आम्ही योग्य रस्त्यावर आहोत हे दाखवायचा. आम्ही ओंकारेश्वरच्या रानातून दुर्गेश्वरीकडे जाणाऱ्या शॉर्टकट रस्त्यावर होतो. पण गाडी पूर्ण वेगात असतानाही रस्ताच संपेना. 1:30 वाजून गेला होता. गाडी थांबवून खाली उतरून पाहायचं का, सचिनने सुचवले. वेडा आहेस का बे? नाईट ड्राईव्हचा पहिला नियम. कुणासाठी आणि कशासाठीही गाडी थांबवू नका, मंगेश म्हणाला. हो, रस्ता संपल्यावर तरी कुठे ना कुठे पोचूच, विशालने म्हटले. आणि रस्ता संपलाच नाही तर, साहिलने शंका उपस्थित केली. प्लॅनिंग कुणाची होती? च्या आईला ह्यांचं कधी एक काम धड नसतं. कसली जागा शोधून काढली? सांगत होतो नेरळला जाऊया, सचिन वैतागला. आता माझ्यावर बिल फाडू नका. माझं प्लॅनिंग बरोबरच होतं. 6 वाजता निघालो असतो तर फार उशीर व्हायच्या आतच नदीवर पोचलो असतो. 12 वाजता निघून अंधारात वाटा चुकणार नाही तर आणखी काय होणार, मी म्हटलं. तुमचं तुम्हालाच काही माहीत नसतं आणि दुसऱ्यांची झोपमोड करता रात्री अपरात्री येऊन. मी नाही येत तुमच्यासोबत. मला परत सोडा, विशाल म्हणाला. परत सोडा? काय परत सोडा? इतकं पाठी जाऊन परत यायला आम्हाला सकाळ होईल. मग सकाळची असते का नाईट सफारी, सचिन म्हणाला. अरे भांडू नका, पोचूच आता. हा रस्ता माझ्या पायाखालचा आहे, मंगेशने म्हटले. हे मघापासून 10 वेळा सांगितलंस. अजून कुठे पोचलोय? तुझ्या पायांना ठाऊक आहे का आपण कुठल्या रस्त्यावर आहोत, सचिनने म्हटले. चेतन, या सचिनला पहिला खाली उतरव. पनवती सोबत असला की एक काम धड होत नाही, मंगेश चिडला.
अरे गप्प बसा, भांडू नका. पोचूच आता आपण. 40 मिनिटे बाकी आहेत असं दाखवतोय मॅप. पण मागच्या 40 मिनिटापासून तो तेच दाखवतोय. गुगल पागल झालाय. साहिलही चिडला. मग 10-1 मिनिटे सर्वच शांत बसले. पुढे मंगेश, शेजारी सचिन बसला होता. मागच्या सीटवर विशाल, मी आणि साहिल होतो. मंगेशने गाडी थांबवली नसली तरी वेग मात्र कमी केला होता. एका वळणावर वेग बराच कमी झाला तेव्हा उजवीकडच्या झुडपात काही हालचाल जाणवली आणि काही काळाच्या आतच काळ्या रंगाच्या एका तीक्ष्ण दातांच्या आकृतीने गाडीच्या मागच्या सीटवर झेप घेतली. पण सुदैवाने काचा बंद होत्या. तरी दवाने भिजलेल्या काचेवर त्या प्राण्याच्या तीक्ष्ण नख्यांचे ओरखडे उमटले. त्या बाजूला साहिल बसला होता. तो घाबरला. सर्वच टरकले. मंगेश, काय होतं ते? सचिनने विचारलं. मला वाटतं कुत्रा होता, मंगेशने उत्तर दिलं. इथले कुत्रे इतक्या डेंजर असतील तर मग बिबट्यासमोर आला तर काय करेल, मी विचारलं. मंगेश, गाडीत 1000 रुपयांचं पेट्रोल भरलंय. तू थांबू नकोस, चालवत राहा, साहिल ओरडला. आणि खरोखरच मंगेशने ॲक्सिलेटरवरचा पाय दाबला. गाडीने अचानक वेग घेतला. पुन्हा काही वेळ गेला. आधीच्या भीतीची मात्रा थोडी कमी झाली. रस्ता ओबडधोबड होता. गाडीचा वेग कमी झाला. आजूबाजूला आम्ही पाहतच नव्हतो. समोर काय येतंय इकडेच सगळ्यांचं लक्ष होतं. रस्त्यावर दूरवर काहीतरी चमकल्यासारखं वाटून पुन्हा गायब झालं. काही वेळाने सायकलच्या घंटीचा आवाज ऐकू आला. नशीब, कुणीतरी आहे या रस्त्यावर, विशालनं म्हटलं. मंगेश, गाडी थांबव, विचारूया त्याला आपण कुठे आहोत ते, सचिनने म्हटलं. अरे हो, पण आधी जवळ तर येऊ दे, मंगेश म्हणाला. गाडी चालतच होती. झाडातून झिरपणाऱ्या चांदण्यात अधेमध्ये सायकलचे स्टीलचे हँडलही चमकताना दिसते. पण गाडी सायकलपर्यंत पोचतच नव्हती. कितीही अंतर कापलं तरी दोघांमधील अंतर तितकंच वाटे. सायकल आमच्याच दिशेने येत असूनही हेडलाईटच्या टप्प्यात यायला अपेक्षेपेक्षा बराच वेळ लागला. पण जशी ती दिसू लागली, आमचे डोळेच फिरले. भीतीने कापरेच भरायचे बाकी राहिले. एका जुनाट गंजलेल्या सायकलवर एक मनुष्य निर्जीवपणे बसलेला होता. त्याचे पाय यांत्रिकपणे पेडल मारत होते. डोळ्यात जीव नव्हता. त्याने आमच्याकडे पाहिलेसुद्धा नाही. फक्त आम्हीच त्याला गाडीच्या मागे जाऊन अंधारात दिसेनासे होईपर्यंत पाहत होतो. आता ही काय पिशागत, साहिलने विचारलं. घाबरू नको, गावातलंच कोणीतरी असेल, मंगेश म्हणाला. गावातलं कुणीही रात्री 2 वाजता सायकलवरून का फिरेल, तेही दिवा नसलेल्या, विशालने परत प्रश्न विचारला. त्याला उकडत असेल. गरम किती होतंय, मंगेशने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. उकडतंय, तुला घाम फुटलाय घाबरून. बाहेर तर कडाक्याची थंडी आहे. गाडीच्या काचा बघ, सचिन म्हणाला. हो, मी घाबरलोय. खोटं कशाला सांगायचं. अशा अनेक गोष्टी ऐकल्यात इतर ड्रायव्हरकडून. झपाटलेल्या रस्त्यांच्या, चकवा लागण्याच्या, मंगेश सांगू लागला. म्हणजे तुझ्याबरोबर असं आधी पण झालंय, विशालने विचारले. मंगेश त्याच्याबरोबर घडलेला किस्सा सांगू लागला. या घटनेला 5-6 वर्ष झाली असतील. एकदा फॅमिलीला गावाला सोडून एकटाच रिटर्न येत होता. रात्र झाली. चिपळूणजवळ हायवेच्या कडेला एक बाई लहान मुलाला कडेवर ठेवून गाडीला हात दाखवत होती. त्याला दया आली म्हणून त्याने गाडी स्लो केली. पण तेव्हाच इतर ड्रायव्हर्सचा अनुभव त्याला आठवला. रात्री अपरात्री पॅसेंजर्सना लिफ्ट देणं धोक्याचं असू शकतं. त्याने न थांबता गाडी जोरात पुढे हाकली. साईड मिररमध्ये मागे पाहिलं तर कोणीच नव्हतं. तो घाबरला. पुढे अर्धा-1 किलोमीटरवर पुन्हा तीच बाई गाडीकडे हात दाखवून हसत होती. गाडी 120च्या स्पीडवर पळवून एका धाब्यावर, जिथे अजून माणसे होती, तिथे त्याने उभे केली आणि सुटकेचा निश्वास सोडला. तेव्हापासून शपथ घेतली की रात्रीचा एकट्याने प्रवास करणार नाही. आधीच्याच भयग्रस्त वातावरणात या गोष्टीने अधिकच भर पडली. सगळे चिडीचूप झाले होते. मी मॅपवर पाहिलं. फक्त 10 मिनिटांवर वज्रेश्वरीचं मंदिर होतं. रस्ता बरोबर होता आणि यावेळी कुठलेही थरार न घडता आम्ही वज्रेश्वरी गावात पोचलो. सगळं गाव शांत झोपलं होतं. दुकाने बंद होती. रानात जाऊन राहण्याचं धाडस आता उरलं नव्हतं. तुरळक ठिकाणी डिम झालेले काही स्ट्रीट लाईट्स होते. त्यांना पाहून आधार वाटला. गाडी थांबवली. पहिला कुणी खाली उतरायचं यांवर तुरळक वाद होऊन सगळ्यांनी एकदमच उतरायचे ठरवले. गाडीपासून 100-1 पावलांवर वडाचे प्रचंड झाड होते. त्याच्या जाडजूड पारंब्या राक्षसी हातांसारख्या जमिनीकडे धावत होत्या. आम्ही जवळ जाताच पूर्ण झाडच वावटळ उठल्याप्रमाणे गदागद हलू लागले. बस, आता हे इतकंच बाकी होतं. चला बसा गाडीत, उलट पावली परत फिरूया, विशाल म्हणाला. अरे वाऱ्याने हलत असेल ते, मी म्हटलं.
मग एकटे तेच झाड का हलते? विशालने प्रश्न विचारला. तिथे एक दिवा होता. त्यामुळे थोडीशी हिंमत करून आम्ही दोघं तिघं पुढे गेलो. पाहतो तर काय, त्या झाडांवर वटवागळांची मोठी वसाहतच होती. आमच्या येण्याने बिथरून त्यांनी गोंधळ माजवला होता. आम्ही लगेचच तिथून सटकलो. एका लॉजच्या दारावर टकटक केली. बऱ्याच वेळानंतर आतून एक माणूस जांभया देतच बाहेर आला. काय हवंय? त्रासून त्याने विचारले. आज रात्रीपुरता एक रूम हवा होता. सकाळी आम्ही निघू, मी म्हटलं. आज शनिवार आहे, सगळे रूम फुल असतात. तसंही तुम्हाला या वेळेला कुणी रूम देणार नाही, तो माणूस म्हणाला. मग आम्ही आता कुठं जाऊ? सचिनने विचारलं. तुम्ही एक काम करा, नदीजवळ जा. तिथं गरम पाण्याची कुंडे आहेत. तिथे रात्रभर कुणी ना कुणी असतं. त्या माणसाचे आभार मानून आम्ही पुन्हा गाडीत बसलो. मंदिरापासून थोडं पुढे आल्यावर खाली अगदी नदीच्या पात्राला लागूनच दिव्यांचा उजेड दिसला. पण गाडी तिथवर पोचू शकत नव्हती. मग तिला वरच रस्त्याच्या एका कडेला पार्क करून आम्ही खाली उतरलो. कुंडाजवळ या वेळेलाही 5-6 जण बसलेले होते. बाजूलाच 2 गवताच्या टपऱ्या होत्या. त्या पर्यटकांच्या चहा पाणी, थंड पेय, नाश्ता वगैरेची सोय करत होत्या. नदीच्या कोरड्या पात्रात दुकानांपासून थोड्या अंतरावर लाकडी खाटा टाकलेल्या होत्या. त्यांवर बसून समोर शेकोटी पेटवता येणार होती. मागे नदीचा खळखळाट स्पष्ट ऐकू येत होता. ही व्यवस्था पाहून आम्ही खुश झालो. आमची नाईट सफारी अगदीच काही वाया जाणार नव्हती. आम्ही कुंडावर जाऊन हातपाय धुतले, तोंडावर पाणी मारले. नैसर्गिक झऱ्यांच्या गरम पाण्याने अगदी ताजेतवाने वाटू लागले. मग तिथल्याच एका धाब्यावर बसलो. कोणी चहा, कोणी कोल्ड्रिंक्सची ऑर्डर दिली. एक वयस्कर बाई संपूर्ण अंगाभोवती शाळ गुंडाळून दुकान सांभाळत होती. आम्ही सोबत आणलेले पदार्थ गरम करून देण्याची विनंती केली. त्यांनी ते ऐकले. मग पुढचा अर्धा पाऊण तास आम्ही भरपेट खाल्ले. मगाशची भीती आता कुठल्या कुठे पळाली होती. शेकोटीचा प्लॅन पार पाडावा म्हणून मग आम्ही दुकानांपासून थोडं दूर नदीजवळच्या अंधारात खाटांवर येऊन बसलो. पुन्हा गप्पा सुरू झाल्या. पौर्णिमेला अजून वेळ होता, परंतु निरभ्र आकाशात असंख्य चांदण्या चमकत होत्या. त्या चांदण्यात थोडं चालावं म्हणून मी, सचिन आणि साहिल नदीच्या कडेकडेने चालत थोडं दूरपर्यंत आलो. आकाशातलं चांदणं पाण्यात पडून पूर्ण पाणीच चमकत होतं. मध्येच वाऱ्याची झुळूक येई आणि पाण्यावर तरंग उठे. इथे नदीचं पात्र चांगलंच रुंद होतं. या काठावरून तो काठ निदान या अंधारात तरी दिसणं कठीण होतं. मी थोडी लांबवर नजर फेकली तर प्रवाहाच्या मधोमध काहीतरी हालचाल जाणवली. मग मी नीट निरखून पाहिलं तर एक बांबूंचा तराफा पाण्यावर हलकेच तरंगत असताना दिसला. एका उंच पण काटक म्हातारा हातातल्या मोठ्या बांबूने तराफ्याला दिशा देत होता. त्याच्या पायांजवळ एक म्हातारी शाल लपेटून कुडकुडत होती. अर्थात एवढ्या अंधारात हे सगळं फक्त काळ्या सावल्यांसारखंच दिसत होतं. कमाल आहे, इतक्या रात्री नदीत हे लोक काय करत असतील? मी विचारलं. कोण लोक? सचिनने प्रश्न विचारला. ते काय, नीट बघ, ते तिथे मधोमध. सचिनने टक लावून पाहिलं. हो, कुणीतरी आहे खरं. 2 माणसं आहेत, बरोबर ना? सचिन म्हणाला. मलाही कुणीतरी दिसतंय. होडीसारखं काहीतरी आहे, पण एकच जण दिसतोय मला, साहिलने म्हटलं. मला वाटतं मासे वगैरे पकडत असतील. दुसरं यावेळी काय काम असणार नदीत? थोड्या वेळाने आम्ही परतलो, पण मंगेश आणि विशाळजवळ न जाता थेट दुकानाजवळच गेलो. सचिनला खायला काहीतरी हवं होतं. तिथेही आमचा होडीचाच विषय चालू होता. दुकानातल्या वृद्धेने ते ऐकले आणि कान टवकारले. म्हटले, कुठाय होडी? आम्ही काय पाहिलं ते सांगितलं. यावर ती मान हलवत चुकचुकत म्हणाली, ही देवाची जागा आहे. इथे मासे वगैरे पकडले जात नाहीत. आणि तुम्ही म्हणता तशी होडी तर इथे जवळपास बिलकुलच नाही. तुम्ही लवकरात लवकर इथून निघा. तिच्या बोलण्यातील गर्भित इशारा आम्हाला कळला नाही. आम्ही प्रत्यक्ष जे काही पाहिलंय त्यावर ठाम होतो आणि ते सिद्ध करायला पुन्हा त्याच ठिकाणी परतलो. पण खरंच तिथे कोणी नव्हतं. ना ती माणसं, ना होडी. आम्ही आणखी पुढे चाललो तरीही कुणाचं चिन्ह नाही. धावत जाऊन मंगेश आणि विशालला हे सांगितलं. त्यांचाही विश्वास बसेना. तरी त्यांना बळजबरीने तिथून उठवलं. पुन्हा गाडीकडे परतू लागलो. पण काय आश्चर्य, आता ती दुकानेही गायब होती. ना खाटा, ना गरम पाण्याचा शेक घेणारे मगाशचे पर्यटक. फक्त कुंडातून गूढ वाफा बाहेर पडत होत्या. आमची चांगलीच तंतरली. धावत अडखळत आम्ही गाडीपर्यंत पोचलो. कसेबसे गाडीत शिरलो आणि धूम ठोकली. मैलभर पुढे आल्यावर रस्त्याकडच्या एका मोठ्या धाब्यासमोर गाडी थांबवली. धाबा बंद होता. आम्ही पार्किंगमध्येच मोठी शेकोटी पेटवली. कंप पावणाऱ्या हातांना शेक दिला. रात्र अजून सरली नव्हती, पण रस्त्यावरच असल्याने भीती कमी झाली.
पहाट होता होता डोळे जड वाटू लागले. गाडीत शिरून जसं जमेल तसं सगळ्यांनी अंग टाकलं. रात्रभरच्या थराराने लवकरच झोप लागली. थंडीत पहाटेच्या दवाने गाडीच्या सगळ्या काचा थबथबून गेल्या. बाहेर कुणाची तरी पावलं वाजली म्हणून डोळे काचेला चिटकवून मी बाहेरचा अंदाज घेत होतो. अचानक एक जाडजूड हात गाडीच्या काचेवर पडला. मी दचकून मागे झालो. त्या हाताने दव पुसून एक मनुष्य आत डोकावून पाहू लागला. साहेब, काय पाहिजे? गाडी का थांबवली? मी आसपास पाहिले. दिवस उजाडला होता. धाब्यानजीकचा फलक दुर्गेश्वरी अजूनही 20 किलोमीटरवर असल्याचं दाखवत होता. याचा अर्थ काल रात्री आम्ही ठरवलेल्या ठिकाणी पोचलोच नव्हतो आणि जिथे पोचलो तिथे जाण्याचं ठरलंच नव्हतं. असो, पण काल रात्र सरली होती. एक धडा मात्र या प्रवासातून आम्ही नक्कीच शिकलो. प्रवासाला वेळेवर निघावं. सगळेच रस्ते चांगले नसतात. प्रस्तुत कथा ही पूर्णपणे काल्पनिक आहे. कुठल्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी किंवा घटना आणि स्थळांशी काही साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. सदर कथेचे प्रयोजन फक्त मनोरंजन हेच असून कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा लेखकाचा उद्देश नाही. आम्ही उठलो. चांगलंच उजाडलं होतं. एखाद दुसरी सायकल, बाईक रस्त्यावरून धावत होती, पण रविवार असल्याने म्हणावी तशी वर्दळ नव्हती. धाब्याबाहेर नळावर सर्वांनी हातपाय धुतले. तोंडावर पाणी मारून खळखळून चुळा भरल्या. काही जण अजून जांभयाच देत होते. त्यांचं होईपर्यंत चहा आणि मिसळपावाची ऑर्डर दिली. कालचे घामट, कुबट, वास येणारे शर्ट, टी शर्ट्स बदलून आम्ही पुन्हा पिकनिक मूडमध्ये आलो. कोणी धाब्याच्या टेबलावर ठेका धरला तर कोणी कोपऱ्यात जाऊन फोटोज, सेल्फीज काढू लागले. टोळधाडीने पीक संपवावं तसे सर्व मिसळपाव आणि चहावर तुटून पडले. तृप्तीचा ढेकर दिल्यावर बिल चुकते करून आम्ही गाडीत बसलो. टिपसाठी रेंगाळणाऱ्या वेटरकडे दुर्गेश्वरी आणि मुंबई दोन्हीकडे जाणाऱ्या रस्त्यांची पुन्हा चौकशी केली. हाच रस्ता धरून डावीकडे 20-25 किलोमीटर जाल तर दुर्गेश्वरी आणि उजवीकडे 10-12 किलोमीटर जाऊन पुन्हा डावीकडे वळलात तर समोर मुंबईला नेऊन सोडणारा हायवे, त्याने सांगितलं. त्याच्या हातावर 100ची नोट टेकवून आम्ही उजवीकडे निघालो. दिवस थंडीचे असले तरी आता ऊन रटरटू लागलं होतं. गाडीतही भयानक उकडू लागलं. AC नीट काम करत नसावा. आम्ही खिडक्या उघडल्या. गाडीने वेग धरल्याबरोबर तापलेली हवा आत शिरून उकाडा वाढू लागला. धाब्यावर थंड पाण्याच्या बाटल्या न घेतल्याबद्दल पुन्हा सगळे एकमेकांवर घसरू लागले. या चेतन आणि साहिलकडे कुणी सोपवली पिकनिकची जबाबदारी? सगळा घोळ घालून ठेवलाय. प्रवासाला निघताना पाणी घ्यायला हवं एवढं पण समजत नाही काय? सचिन कुरकुर करू लागला. काल घेतल्याच होत्या आम्ही निघताना बाटल्या, पण रात्री टरकली तुझी तेव्हा अर्ध्या तूच खाली केल्यास. आता पिकनिक आटोपल्याय, आमची जबाबदारी संपली, साहिलनं उत्तर दिलं. बिल देताना तूच का नाही घेतल्यास 1-2 बाटल्या? कधीतरी स्वतःची अक्कल वापरत जा. कायम किरकिरतच का बसतोस? मीही वादामध्ये उडी घेतली. मी घेणारच होतो बाटल्या, पण तितक्यात मंगेशने गाडी सुरू केली म्हणून घाईघाईने येऊन बसलो, सचिनने स्पष्टीकरण दिलं. या सचिनला पहिला खाली उतरवा. पणवती सोबत असला की एक काम धड होत नाही. मंगेशने गाडी चालवता चालवता मुखक्षेप केला. तुला याशिवाय दुसरी कोणती गोष्ट माहीत आहे माझ्याविषयी? सारखं तेच बोलतोस. सचिनने आता मंगेशकडे मोर्चा वळवला. माहीत आहे ना, मंगेशने उत्तर दिलं. काय? सचिन म्हणाला. हेच की काल रात्री सर्वात जास्त तूच घाबरला होतास. सगळे हसू लागले. आता पुढे कुठलंही दुकान लागलं की जरा गाडी बाजूला घे. माझा पण घसा सुकत चाललाय. विशालने तोंड उघडले. 4-5 किलोमीटरचं अंतर तरी पार पडलं असेल, पण रस्ता अजून खेडवळच होता. दुतर्फा झाडी, अधेमध्ये पडकी कौलारू घरं, मागे डोंगर, त्यावर रान. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला काही छोटी दुकाने, पण अजूनही बंदच, कदाचित रविवार असल्याकारणाने. त्यामागे झुडपं, तुरळक घरे आणि खाली नदी. अधूनमधून तिच्या पात्रातलं पाणी ऊन पडल्याने चकाकत होतं. काल कदाचित याच रस्त्याने आम्ही दुर्गेश्वरीला पोचण्याच्या प्रयत्नात भलतीकडे जाऊन पोचलो होतो, पण अंधारात हा रस्ता जितका भयाण वाटत होता तसं काही आता नव्हतं. गाडीने 1-2 झटके दिले, नागमोडी चाल केली आणि मंगेशने ब्रेक दाबला. प्लीज, आता हे सांगू नकोस की गाडी बिघडली, सचिनने सुरुवात केली. गाडीला काही झालेलं नाही, फक्त टायर पंक्चर झालाय असं वाटतं. चल बघूया. मंगेश उतरला. एक एक करून सगळेच उतरले. पुढचा टायर जवळपास सपाटच झाला होता.
डिकीत स्टेपनी आहे, 10 मिनिटात होईल का? मंगेश म्हणाला. देवा शपथ, आजपर्यंत ही गाडी ना कधी वेळेवर आली ना कुठे वेळेवर पोचलो. तू ही विकून एक रोड रोलर घे मंगेश, तो जास्त कामाला येईल. सचिन कुरकुर करू लागला. रडू नकोस, मला मदत कर म्हणजे वेळेवर पोचशील. मंगेश हसला. तूच मर तिथे या गरमीत, मी जाऊन सावलीला उभा राहतो. सचिन पुढे निघून गेला. विशाल आणि मंगेश टायर बदलू लागले. तोवर मी आणि साईलही सचिनच्या मागोमाग गेलो. 8-10 पावलांवरच एक मोडकं गंजलेलं गेट लागलं. नर्सरीची पाटी गेटवर तिरकी लटकत होती. गेटच्या बाहेरच टेबलावर शहाळ्यांचा ढीग होता. एक मोठा चाकू होता, पण दुकानदार नव्हता. ती हिरवीगार शहाळी पाहून गळा आणखीनच सुकला. आम्ही गेटमधून आत डोकावलो. कुणाचं चिन्ह नव्हतं. 10-12 गुंठ्याचा ऐसपैस परिसर होता. एका कोपऱ्यात भली मोठी पडवी असलेलं उंच जोता करून बांधलेलं कोकणी पद्धतीचं घर आणि त्यासमोर बाजूला मागे सर्व रोपच रोपं, फुलांची, शोभेची, औषधी, सर्व प्रकारची आणि सर्व आकारांची रोपं. घराच्या पाठी आणि कुंपणावर मोठमोठी झाडे होती. आंबा, कडुनिंब, साग, फणस आणि नारळ. त्याच नारळींची शहाळी बाहेर असावीत. बागेत फिरल्याप्रमाणे आम्ही नर्सरीतून फिरत होतो. इतक्यात मागून आवाज आला. काय हवंय? ती एक 40शीतली बाई होती. काटक, सावळी पण कणखर आवाजाची. रोपटी घ्यायचेत का? तिने पुन्हा विचारलं. मी म्हटलं नाही, शहाळी हवी होती, पण बाहेर कोणी नव्हतं म्हणून आत आलो. ठीक आहे, मग आणखी थोडा वेळ तुम्ही झाडे वगैरे बघा, मी आले. ती पुन्हा घराकडे वळली. इथे साप वगैरे तर नसतील ना? सचिनने नर्सरीत माजलेल्या गवताकडे पाहून विचारलं. साप इथं कुठं? घराकडे जाता जाता ती बाई म्हणाली. मावशींचे कान खूपच तिखट आहेत. साईल कुजबुजला आणि एक पाय पुढे ठेवणार इतक्यात एक भली मोठी धामण कुंड्यांमधून फस्कन सरपटत गेली. आम्ही तिघेही घाबरून बाहेर पळालो. आमची गाडी तिथवर पोचली होती. मंगेश आणि विशाल गाडीजवळच उभे होते. आम्हाला कामाला लावून मजा करताय का इथे? मंगेशने विचारले. मजा कसली, साप डसला असता आता मला, सचिन म्हणाला. घाबरू नको, तो बिनविषारी होता. धामण म्हणतात त्याला, मी म्हटलं. धामण? एवढी मोठी? नाग होता बे तो, सचिन सांगू लागला. धामणच होती ती. नाग बहुधा संध्याकाळी जास्त दिसतात. त्या बाई गेटमधून बाहेर येत म्हणाल्या. पण तुम्ही साप नाहीतच म्हणाला तिथे, साईलने विचारलं. साप आहेत असं म्हटलं तर एक तरी गिऱ्हाईक येईल का? त्या बाईंच्या या व्यवहारचतुर प्रश्नावर आमच्याकडे उत्तर नव्हतं. आम्ही प्रत्येकी एक शहाळ्यांची ऑर्डर दिली. त्यांनी सराईतपणे शहाळी सोलली. गळ्यांखाली अमृत जावं इतका गोडवा त्या पाण्यात होता. आम्ही तृप्त झालो. आतल्या कोवळ्या मलईचाही फडशा पाडला. पैसे देऊन निघणार इतक्यात बाईंनी आमच्याकडे चुलीवरच्या गावरान कोंबडीची आणि भाकरीचीही सोय होईल म्हटल्यावर गाडीकडे जाणारे मंगेशचे पाय थबकले. जेवायचं की नाही यावर पुन्हा 2 गट पडले. काहींना लवकर घरी पोचायचं होतं, काहींना काहीच काम नव्हतं. निर्णय होईना. तुमचं ठरलं की आत येऊन सांगा. बाई चाकू घेऊन आत निघून गेल्या. कालपासून एक गोष्ट मनासारखी घडली नाही. तुमच्यासाठी रात्रभर मरमर ड्रायव्हिंग करतोय, निदान एवढी मजा तर करून घेऊया, मंगेश म्हणाला. त्याच्या या भावनिक ब्लॅकमेलिंगचा आणि अद्याप न शिजलेल्या झणझणीत चिकनचा योग्य तो परिणाम होऊन आम्ही पुन्हा आत आलो. दारासमोर उभे राहून हाका मारल्या. मावशी, अहो मावशी, आम्ही जेवणासाठी थांबणार आहोत, साईलने म्हटलं. आतून कोणाचाच प्रतिसाद आला नाही, पण जराभराने पडद्याची हालचाल जाणवली. मागून एक मंजूळ आवाज निनादला. तुम्ही बाहेर टेबलावर बसा, आईला मी किचनमध्ये निरोप देऊन येते. आवाज ऐकून साईल, विशाल आणि सचिन आत डोकावू लागले, पण आत तितकासा उजेड नसल्याने काहीच दिसलं नसावं. आम्ही बाहेरच्या टेबल खुर्च्या एकत्र करून बसलो. डोक्यावर आम्रवृक्षाची दाट छाया होती. थोड्याच वेळात त्या मावशी आणि त्यांच्या पाठोपाठ त्या मंजूळ आवाजाची मालकीण हातात पाण्याचा तांब्या आणि पेले घेऊन बाहेर आल्या. तुम्ही आरामात बसा, जास्तीत जास्त तास 1.5 तास लागेल. गरमागरम कोंबडी वडे माझ्या हातचे एकदा खाल तर पुन्हा पुन्हा या, मावशी म्हणाल्या. हो, ते तर आहेच, सचिनने उत्तर दिलं. छान, तुम्ही आरामात करा, आम्हाला काही घाई नाही, साईलही म्हणाला. अचानक यांच्या सभ्यतेचा किडा वळवळू लागला होता. मला मात्र त्या मुलीच्या वागण्या बोलण्यात एक गूढ वाटत होते. त्या घरात शिरल्या. मगाशी जेवायला थांबायचं नाही म्हणून तू बाहेर बोंबलत होतास आणि आता आम्हाला घाई नाही, मंगेश साईलला चिडवू लागला. सचिन अजूनही आत डोकावून पाहत होता. तू
तू आज जाऊन त्यांना स्वयंपाकात मदतच का करत नाहीस, मी विचारलं. त्यानंतर गप्पा गोष्टीत चेष्टा मस्करीत तासभर सहज निघून गेला. सूर्य डोक्यावर आला होता, तरीही आता काहीली होत नव्हती. मी वर पाहिलं तर एक काळसर ढग केव्हाचा डोक्यावर रेंगाळत होता. आणखी 15-20 मिनिटे गेली. कंटाळा आला म्हणून मी खुर्चीवरून उठून अवतीभवती फिरू लागलो. नकळत पायऱ्या चढून घराच्या ओसरीवर कधी चढलो हे कळलेच नाही. आत जाणाऱ्या दाराच्या वर अनेक तसबिरी लावलेल्या होत्या. कोकणी घरात ही पद्धतच असते. अगदी खापरपणज्यापासूनचा आशीर्वाद तसबिरीतून घरावर राहू देण्याची ही प्रथा असते. काही कृष्णधवल तर काही रंगीत तसबिरी होत्या. उजवीकडच्या पहिल्या 2 अगदी अलीकडच्या काळातील वाटत होत्या. सर्व तसबिरींवर धूळ चढली होती. त्या 2 तसबिरींवरची धूळ बोटाने बाजूला करून मी नावे वाचू लागलो. कैलासवासी गजानन पांडुरंग दामले आणि कैलासवासी भामिनी गजानन दामले. दोघांच्या मृत्यूची तारीख एकच होती, 26 जुलै 2005. मी कोड्यात पडलो. इतक्यात दाराच्या पडद्यामागे हालचाल जाणवली. कुणाच्याही घरात असं शिरणं सभ्यपणाचं लक्षण नव्हे. मी थेट माझघराच्या दारापर्यंतच पोचलो होतो. मागे वळणार तेवढ्यात तोच मंजूळ आवाज पडद्यामागून पुढे आला. माझे आजी आजोबा होते ते. 26 जुलैच्या महापुरात दोघेही वाहून गेले. इथेच घरामागच्या नदीत. पावसाने जोर धरला. याआधी इतका पाऊस कधीच पडला नव्हता. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने काठ खचू लागला म्हणून तिथल्या सामानाची हलवाहलव करत होतो. एक मोठी लाट आली आणि मागचा बांध खचला. 4-5 हातांच्या अंतराने मी आणि आई वाचलो. आम्ही काहीच करू शकलो नाही. बाबा गेल्यावर आजी आजोबांनीच हे घर सावरलं होतं. तिचं बोलणं अचानक बंद झालं. पडद्यामागून अस्फुट हुंदका ऐकू आला. माफ करा, मी इथे यायला नको होतं. मी वळून थेट खुर्च्यांपर्यंत आलो. झालं, गोडगोड बोलून जिथे तिथे तूच पुढे हो. आम्हाला एक संधी सोडू नकोस, सचिनने टोमणा मारला. सगळेच हसले, पण मी त्याच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. सगळं ठीकठाक असूनही कुठेतरी काहीतरी चुकतंय याची बोच जाणवत होती. अचानक टपटप थेंब बरसू लागले. आम्ही सगळेच पडवीच्या दिशेने धावलो. डिसेंबरमध्ये पाऊस पडू लागला होता. तसं सकाळपासून होणारी तलखली आणि मगाचा तो काळा ढग पाहून हेच होणार अशी पुसटशी शंका आलीच होती. त्या बाईंनी मग माझघरातच आमच्या जेवणाची व्यवस्था केली. मोठं असूनही घरात पुरेसा प्रकाश नव्हता. खिडक्या होत्या पण त्या बंद होत्या. त्यांच्या तावदानांवर धूळ चिटकली होती. घरांचे वासे काजळले होते. मोठमोठी कोलिष्टके कोपऱ्या कोपऱ्यांवर तयार झाली होती. माझघरातून स्वयंपाकघराच्या दिशेने जाणाऱ्या वाटेवरही अंधारच होता. त्यात बाहेर पावसानेही प्रकाशाला गिळले होते. एका बल्बच्या उजेडात आम्ही जेवायला बसलो. रसरशीत कोंबडीचा रस्सा, भाकरी, वडे, भात, चवीला कसलीशी चटणी आणि टॉमॅटो, कांदा, काकडीची कोशिंबीर असा सुग्रास बेत जमला होता. आम्हाला धीर धरवत नव्हता. आयुष्यात प्रथमच जेवत असल्यासारखे आम्ही खात होतो. त्या दोघी आग्रहाने वाढत होत्या. जेवताना माझी नजर सारखी स्वयंपाकघराच्या अंधाराकडे जात होती, पण तिचं लक्ष माझ्याकडेच आहे हे कळल्यावर मी गुपचूप जेवू लागलो. यथावकाश भोजन संपलं. जेवल्यावर लगेचच आपण गाडी चालवू शकत नाही या बहाण्याने मंगेशने तासभर सुस्तावले. शहाळ्यांचे जेवणाचे बिल चुकते करून आम्ही निघणार तोवर पावसाचा जोर वाढू लागला. आम्ही उसरीच्या कट्ट्यावर, खुर्च्यांवर जिथे जमेल तिथे बसलो होतो. बाहेर गाडी गेटवरच भिजत होती. मंगेशने निघण्याचा अवकाश की झालाच आमचा परतीचा प्रवास सुरू, पण तो निघण्याचं नावच घेईना. अजून नाही थांबला ना पाऊस? काय बाई अखेर तरी. जेव्हा पडायचं तेव्हा पडला नाही आणि आता धो धो कोसळतोय. मावशीबाई अधूनमधून दारापाशी येत समजूत काढून जात होत्या. तीही 1-2दा येऊन पडद्याआडून गुपचूप पाहून गेली. पण आमचा आता धीर सुटत चालला होता. घरची ओढ लागली होती. 4 वाजून गेले तरी मंगेशचा पाय निघेना. मंग्या, तुझा नक्की प्रॉब्लेम तरी काय आहे? रात्रीचं जेवूनच निघणार काय तू? सचिन चिडला. मग एक मोठा सुस्कारा टाकत मंगेशने खरं कारण सांगूनच टाकलं. मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण आपल्या गाडीला वायपर्स नाहीत. इथे आल्यापासून सभ्यपणाचा बुरखा ओढून घेतल्यामुळे तोंडावर आलेल्या शिव्यांना कसाबसा लगाम घालत सचिन ओरडला. ही गाडी विकून एक रोड रोलर का घेत नाहीस तू? तो पण जास्त कामाला येईल. साऱ्यांनीच डोक्याला हात लावला. आता पाऊस थांबल्याशिवाय गत्यंतर नव्हते. मी पुन्हा पडवीत एरझारा मारू लागलो. तासांमागून तास उलटत चालले होते. सगळेजण आहेत तीच जागा पकडून अधूनमधून मंगेशवर उखळत होते. मग मावशींनी चहा आणून दिला. तोवर अंधारून आलं होतं. पुन्हा तासभर वाट पाहण्यात गेला. मला एका जागी बसवतच नव्हतं. पाऊस मंदावतोय असे वाटे, पण लगेचच आधीपेक्षा मोठी सर येई.
अंधार वाढू लागला. कट्ट्याजवळ येऊन मी पागोळ्यांखाली हात धरला. पाऱ्यासारखे थेंब घसरून खाली जाऊ लागले. मी आकाशाकडे पाहिलं. धारा जोराने बरसत होत्या, पण त्याही पलीकडे मात्र चांदण्या चमकत होत्या. मला आश्चर्य वाटलं. मी पुन्हा पडवीच्या एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिलो. तिथे जुन्या वृत्तपत्रांचा ढीग पडला होता. त्यातलंच एक काढून मी चाळू लागलो. पडवीभर दिव्याचा क्षीणसा प्रकाश पसरला होता. अधेमध्ये पडद्यामागे ती येऊन जाई. आमची नजरानजर होई. मग तिच्या ओठांवर एक अस्फुट गूढ हसू दिसे. पुन्हा मी ते जुने वृत्तपत्र वाचू लागलो. दुर्गेश्वरी वृत्तांत नावाचे ते एक स्थानिक वर्तमानपत्र होते. 10-1 मिनिटे झाली असतील. अचानक खिशातून मोबाईल काढून मी काहीतरी सर्च केले. एवढ्यात मोठ्याने गडगडाट झाला. कुठेतरी जवळच वीज कोसळली असावी. सारेच घाबरले. मी लगेचच मंगेशला हाताला धरून उभं केलं. बाकीच्यांना निघण्याची घाई केली. कुणाला काही कळेना. निदान वादळ तरी थांबू दे. सर जोराचे आहे, पुढचं काही दिसणार नाही, मंगेशने गंभीरपणे सांगितलं. तू जमेल तशी गाडी चालव, पण इथून निघूया, खूप उशीर होतोय, मी म्हटलं. त्याचा नाईलाज झाला. सगळे भिजतच बाहेर पडलो. अरे एवढ्या कडाक्यातच का निघालात? थोडा आणखी धीर धरायचा. मावशी दारापाशी येऊन म्हणाल्या. नाही मावशी, खूप उशीर होतोय. आता घरी कधी पोचू हे सांगता येत नाही. त्यात उद्या सगळ्यांनाच कामाला जायचं आहे. अच्छा निघतो, म्हणून मी घाईघाईने निरोप घेतला. मावशींच्या मागून तीही व्याकुळ डोळ्यांनी निरोप घेताना दिसली. मी मागे वळून न पाहता गाडीत बसलो. मंगेशने गाडी स्टार्ट केली. हेडलाईट्स लागले. मग मागे वळून तो म्हणाला, बघ धारांनी पुढचं काहीच दिसत नाही आहे. अजून वेळ आहे, थांबूया. बाकीचेही त्याच मताचे होते. मी मात्र निघण्याचा निश्चयच केला होता. मंगेशने गाडी सुरू केली, पण ती जागची हलेच ना. 4-5 प्रयत्नांनंतर तोही थकला. गारठ्याने गाडी जाम झाली असेल, काय करायचं त्याने विचारले. पण या कुडकुडत्या पावसात कोणीच बाहेर जाऊन धक्का मारायला तयार होईना. शेवटी मीच एकटा बाहेर पडलो. मागून धक्का देऊ लागलो, पण ते एकट्याचे कामच नव्हते. मग एक एक करीत सर्वच बाहेर पडले. भिजण्याची पर्वा न करता गाडी ढकलू लागले. 15-20 पावलांवरच गाडी चालू लागली. आम्ही धावत पळत गाडीत बसलो. समोरचं काहीच दिसत नव्हतं. फक्त थोडं अंतर जाऊ दे, पुढे पाऊस असणार नाही, मी निश्चयाने म्हटलं. कमालीचा ताबा ठेवून मंगेशने गाडी चालवली. नर्सरीपासून 200 मीटरवरही गेलो नव्हतो, तोच प्रकाशाचा एक लोक आभाळातून जमिनीवर कोसळला. प्रचंड आवाज झाला. आम्ही काचांमधून मागे पाहू लागलो. मंगेशने गाडी थांबवली. सारे भराभर बाहेर पडले. नर्सरीतून धुराचा लोळ दिसत होता. सगळेच मदतीला जाऊया म्हणत होते. मी त्यांना थांबवले. तुम्ही गेलात तर भर पावसात मी एकटा पुढे निघून जाईन अशी धमकी दिली. सर्व पुन्हा गाडीत बसले. काही वेळ गेला. तू इतका माणुसकीशून्य असशील असे वाटले नव्हते, सचिन म्हणाला. ती चांगली माणसे होती. या पावसात आपल्याला आसरा दिला. आपण त्यांना वाचवायला जायला पाहिजे होते. विशालही त्याच मताचा होता. जर आपण तिथून वेळीच बाहेर पडलो नसतो तर आपणही वाचलो नसतो, मी शांतपणे म्हटलं. हो, हेही खरंच, पण त्यांचा जीव मात्र गेला, मंगेश हळहळला. एकदा मेलेल्यांचा जीव परत जात नाही, मी म्हटलं. सगळेच दचकले. माझ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले. विश्वास ठेवणं कठीण आहे मित्रांनो, पण त्या दोघी जिवंत नव्हत्या. तुझं डोकं फिरलंय का? आपण आज दिवसभर त्यांच्यासोबतच होतो. त्यांच्यासोबत बोललो, त्यांच्या हातचं खाल्लं. तू आता त्या भयखता वाचना थांबव, काहीही बरळतोस, सचिन म्हणाला. मी हेही सांगितलं होतं की पुढे पाऊस नसेल. दिसतोय का आता, मी म्हटलं. सर्वांनी प्रथमच आजूबाजूला पाहिलं. पाऊस नसल्याचं बोलण्याच्या भरात कोणाच्याच लक्षात आलं नव्हतं. पाऊस थांबला असेल, विशाल म्हणाला. मग आजूबाजूला साचलेली डबकी का नाहीत? रस्ता कोरडा कसा? आभाळ इतकं स्वच्छ कसं? मी एका मागोमाग एक प्रश्न केले. घटनेचं गांभीर्य त्यांच्याही लक्षात आलं असावं. सगळेच घाबरून गप्प झाले. थोड्या वेळाने सचिनने तोंड उघडलं. तुला कधी आणि कसं कळलं हे? मी एक मोठा श्वास घेतला आणि सांगू लागलो. खरं तर हे सगळं आपल्याला आधीच कळायला पाहिजे होतं, पण आपण तेवढे हुशार नव्हतो. आपण तहानलेले असताना नेमक्या जागीच गाडी पंक्चर झाली. नर्सरी दिवसाढवळ्या साप फिरत होते आणि मावशी त्यांना भीतही नव्हत्या. गेट बाहेर शहाळ्यांचं दुकान कुठल्याही चोरीची भीती न बाळगता बिनदिक्कतपणे बेवारस सोडलं होतं. एवढ्या मोठ्या घरातली एकही खिडकी भर दिवसा देखील उघडी नव्हती. अशा भयान एकांतात राहणाऱ्या आणि फक्त बाई माणसंच घरात असणाऱ्या घरात गेट मात्र तुटलेलं होतं आणि दिवा एकच होता. किचनमधून तर कुठलाच आवाज येत नव्हता. गॅस स्टोव्हचा उजेड नव्हता की चुलीचा आवाज नव्हता. मग इतकं जेवण बनलंच कसं?
दोन बायका घरात असताना इतकी धूळ आणि जळमटे जी वर्षानुवर्षीची वाटतात कशी काय साचू शकते? ही कारणं मला पटतच नाहीत पार्ल्याच्या शेरलॉक होम्स. दोन बायका नर्सरी, खानावळ चालवून आणि शहाळी विकून कितीसा पैसा कमावणार? मोडकं गेट, जुनाट घर किंवा एकच दिवा, हे काही कोणी प्रेतात्मा असल्याचं स्पष्टीकरण होऊ शकत नाही, सचिनने शंका उपस्थित केली. हो, बरोबर. म्हणूनच मलाही या निष्कर्षाप्रत यायला थोडा वेळ लागला. पण अचानक आलेल्या पावसाने मात्र माझी खात्रीच पटली की इथे नक्कीच काहीतरी काळबेरं आहे. हे आजचं हवामान बघा. मी त्यांना मोबाईल दाखवू लागलो. आज इथे पावसाचं कुठलंच चिन्ह नाही. आकाश निरभ्र असेल असं म्हटलंय. पण तो फक्त अंदाज आहे, खात्री नाही. पाऊस कोणाच्याच प्रेडिक्शनला भीक घालत नाही, साहिल म्हणाला. मग तो फक्त त्या घरावरच का बरसत होता? माझ्या या प्रश्नाला कोणाकडेच उत्तर नव्हतं. आणि तुमचा पक्का विश्वास बसावा म्हणून ही शेवटची बातमी वाचून दाखव. दुर्गेश्वरी वृत्तांत या स्थानिक वर्तमानपत्राच्या ई-पेपरवरची न्यूज आहे. 23 डिसेंबर 2014, म्हणजे मागच्या वर्षीच. अचानक आलेल्या पावसाने वीज कोसळून घराचा कोळसा. दुर्गेश्वरी देवस्थानापासून 21 किलोमीटरवर असलेल्या दुर्गापूर गावात नदीनजीकच्या नर्सरीवर वीज कोसळली. घरातील दोन्ही स्त्रिया जागीच ठार. ही घटना रात्री 8:30च्या सुमारास घडली. ही बातमी ऐकून सगळेच हादरले होते. मी पुढे सांगितलं. त्यांच्या घरातील जुने पेपर्स चाळताना सहजच आजचं हवामान पाहावं म्हणून मोबाईलवर शोधाशोध केली, तर हे सगळं हाती लागलं. खात्री करण्यासाठी मी आभाळाकडे नजर टाकली, पण पावसाच्या पलीकडे चांदण्या चमकत होत्या. हा पाऊस तेवढ्यापुरताच होता, ही खात्री पटली. त्यावेळी 8:15 वाजले होते. बरोबर वर्षभरापूर्वी ती काळरात्र ह्या घराचा घास घेऊन गेली. आज कदाचित तिला आणखी बळी हवे होते. फक्त 15 मिनिटे आधी आपण त्या घराबाहेर पडलो, मग वीज कोसळली. नाहीतर सगळे अजूनही धक्क्यातच होते. 9:30 वाजले होते. कालच्याच रस्त्यावर गाडी पुन्हा धावू लागली. काल रात्रीपासून जे अनुभवतोय ते खरं की खोटं या मानसिक द्वंद्वात मेंदू क्षीण होत चालला होता. सत्य कधीकधी कल्पनेहूनही अगाध अथर्क्य असू शकतं. मृत्यूपश्चात आत्मा किंवा आपले अचेतन मन अधिक क्रियाशील होते. एक तर ते आपला पृथ्वीतलावरचा प्रवास संपला हे मान्य करून निघून जाते, नाहीतर हट्टाने आपल्या मृत्यूस्थळीच घुटमळत बसते. जिवंत आणि मृत असा फरक त्याला करता येत नाही. आपल्या शेवटच्या क्षणांची चित्रपट रिवाइंड करून तोच क्षण पुन्हा पुन्हा जगत बसणं, किंबहुना तसाच मृत्यू पुन्हा पुन्हा स्वीकारणं, ही क्रूर सवय अंगवळणी पडून जाते. त्यातून सुटका हवी असते, मोक्ष हवा असतो, पण तो स्वर्गासारखा प्रत्येकाच्याच नशिबी येत नाही. म्हणूनच तडकाफडकी मेलेल्यांची अवस्था फार वाईट असते. दिगंताच्या प्रवासाला सुरुवात तर झालेली असते, पण रस्ता माहीत नसतो. प्रस्तुत कथा ही पूर्णपणे काल्पनिक आहे. कुठल्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी किंवा घटना आणि स्थळांशी काही साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. सदर कथेचे प्रयोजन फक्त मनोरंजन हेच असून कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा लेखकाचा उद्देश नाही. अंधारातून चालत मी एका गूढ प्रकाश असलेल्या जागी पोहोचलो. धूळ चढलेली आणि कोपऱ्यांवर जळमटे असलेली एकच खिडकी आणि तिच्यातून झिरपणारा तो निर्जीव प्रकाश. खिडकीजवळ कोणाची तरी सावली हलली. फाटीतून येणाऱ्या हलक्याशा वाऱ्याबरोबर उडणारे केस कुठेतरी पाहिलेले वाटले. मी 2 पावले पुढे झालो. तीच होती, पडद्याआड राहणारी, गूढ हसणारी. मी पुन्हा एकवार चुकून माझघरात पोचलो की काय? मी भांबावून दार शोधू लागलो, पण दार अंधारात मला सापडत नव्हते. मला चाचपडताना बघून ती वळली, पण अंधारामुळे तिचा चेहरा नीट दिसेना. मी विचारलं, दार कुठे आहे? मला बाहेर जायचंय, आम्हाला निघायला उशीर होतोय. उत्तरादाखल ती फक्त गूढ हसली, मग म्हणाली, एकदा आलेले परत जात नाहीत. एकदा आलेले परत जात नाहीत. अचानक अंधारात एक भयंकर सावली आक्रमकपणे अंगावर चालून आली. दचकून मी माझा हात चेहऱ्यापुढे धरला आणि जोराने ओरडलो, अरे उठ, झोपतोस काय? तेही ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर. मला सोबत म्हणून तुला पुढे बसवले ना, मग जागा रहा. बाकीचे बघ मागे कसे घोरताहेत ते. मंगेश एका हाताने मला हलवत म्हणाला. मी डोळे किळकिळे करून पाहिलं. गाडी अजून त्याच रस्त्यावर धावत होती. 9:30 वाजले होते. म्हणजे तासभर उलटूनही आम्ही फार लांब पोचलो नव्हतो. मागे सगळे डाराडूर झोपले होते.
मी फक्त 5-10 मिनिटांचीच डुलकी घेतली, पण तीही त्या भयानक दुःस्वप्नाने नासवली. मग मात्र माझी झोपच उडाली. त्या सचिनला पहिला उठव. प्रत्येक पिकनिकला आधी कुरकुरत बसतो आणि येताना ताणून झोपतो, मंगेश तक्रार करत होता. बाकीचे फक्त पिकनिक एन्जॉय करतात आणि आपण मात्र ड्रायव्हिंग करत बसतो. याबद्दल त्याची चीड मागे झोपलेल्यांना बघून क्षणाक्षणाला वाढत होती. बरोबर आहे तुझं, मी म्हटलं. मंगेश बोलत राहिला तरच त्याला डुलकी येणार नाही आणि आमचा परतीचा प्रवास लवकर आणि सुरक्षित पार पडेल म्हणून मी त्याला बोलत ठेवलं. पुढच्या वेळेपासून या सचिनला सोबत आणू नका. काय उपयोग आहे त्याचा, तूच सांग. च्या आईला पूर्ण वेळ टिरटिर आणि मग घोरत पडणार. मी आहे म्हणून अशी दिवसरात्र गाडी चालवतो. दुसरं कोणी असता तर गाडी साईडला लावून झोपला असता सरळ, मग बस म्हणावं त्याला डास मारत. मंगेशला आणखी चेव आला. खरं तर मंगेश आणि सचिन कॉलेजपासूनचे जाणी दोस्त, पण दोघात कायम हे असे विनोदी वाद चालत आणि बाकीच्यांचे मनोरंजन होई. मंग्या, मगापासून ऐकतोय तुझी पिरपिर. साल्या तू गप्प बसशील तर आम्ही घोरणार ना. एकदा गोव्याच्या पिकनिकला आणि एकदा रायगडवरून परत येताना तू झोप आली म्हणून गाडी सायडिंगला लावून सकाळपर्यंत घोरत पडला होतास, विसरलास काय? सचिनला जाग आली. मग त्यांच्या वादामुळे गाडीला जरा जिवंतपणा आला. माझे पूर्ण लक्ष रस्त्यावर आणि अवतीभोवती होते. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेला हा असा कुठला भाग आहे जिथे साधे पथदिवेही नाहीत, ना कुठली घरं, ना रस्त्याच्या आसपास कुठली दुकानं. काल रात्रीपासून कुठे पेट्रोल पंपही दिसलं नव्हता. या रस्त्यावर जर गाडीतलं डिझेल संपलं असतं तर खैर नव्हती. मी आमच्या फ्युएल इंडिकेटरकडे पाहिलं. आश्चर्याची बाब म्हणजे काल 1000 रुपयांचं इंधन भरल्यापासून काटा फारसा खाली घसरला नव्हता. चळा म्हणजे एक तरी जमेची बाजू होती. साहिललाही आता जाग आली होती, पण तो आपल्याच जगात हरवला होता. मग बऱ्याच वेळाने त्याने तोंड उघडलं. नक्की त्या दोघी मेलेल्या होत्या ना, की तू चुकून इतर कुठली बातमी वाचली होतीस? बातमी इतर कुठलीही असली तरी बरोबर वर्षभराने त्याच जागी त्याच वेळी अचानक वादळ येऊन वीज कोसळावी इतका भयंकर योगायोग कसा काय शक्य आहे, मी उलट प्रश्न केला. शिवाय तुम्ही आणखी एक गोष्ट विसरताय मित्रांनो. काल रात्री नदीवर तरंगताना पाहिलेल्या त्या 2 गूढ आकृतीही आपल्या सकाळच्या अनुभवाशी जुळतात. त्या मुलीने आपल्या आजी आजोबांचा मृत्यू घरामागच्याच नदीत वाहून गेल्यामुळे झाला असं सांगितलं होतं. काल रात्री आपण त्या नर्सरीपासून खाली नदीच्या किनाऱ्यावर थांबलो असताना तिथे नदीत कुणीतरी दिसलं आणि तेव्हापासूनच हे थरार सुरू झालेत, मी म्हटलं. मला तर वाटतं काल रात्री येताना त्या कुत्र्याने की कोणीतरी गाडीवर झेप घेतली तेव्हापासूनच ते आत्मे आपल्या पाठी लागलेत. मी तर येतच नव्हतो तुमच्याबरोबर. का ओढून आणलं तुम्ही मला या झपाटलेल्या नाईट सफारीवर? विशालनेही आपलं मत प्रकट केलं. चायला म्हणजे ती मुलगी, तिची आई आणि नदीवर दिसलेले ते म्हातारी. एकूण पिशाच्यांचं पूर्ण खानदानच हात धुवून आपल्या पाठी लागलंय की काय? सचिन बडबडला. यावर सगळे हसले. एक वळण लागलं आणि मंगेश सांगू लागला. आपल्याबरोबर असं काही घडत नाही तोपर्यंत कोणाचाच विश्वास बसत नाही मित्रांनो. पण जगात भूतपिशाच्य असतातच. रात्र आहे म्हणून दिवसाला महत्त्व असतं, तसंच भूतं आहेत म्हणून देवाला. माझ्या एका मित्राबरोबर एकदा असंच घडलं. मे महिन्याचे दिवस होते. राजापूरचं भाडं घेऊन तो आदल्या रात्री निघाला होता. सकाळी पोचला. मंडळींना आपापल्या गावी सोडून थोडंसं सुस्तावून संध्याकाळी परत निघाला. गाडी रिकामी का आणायची म्हणून देवरुखवरून एक 3 जणांचं कुटुंब परतीच्या प्रवासात बरोबर घेतलं. तेवढेच 1000 रुपये सुटले असते. 40शीतला एक दणकट मनुष्य, त्याची बायको आणि 17-18 वर्षांचा त्यांचा मुलगा, असं कुटुंब होतं. म्हणूनच त्याने सोबत घेतलं. एरवी तो रात्री सहसा कुणाला घेत नाही. तिघेही मागच्या सीटवरच बसले. थोडंफार बोलणं होई, पण बऱ्याचदा सगळे गप्पच असत. सहसा प्रवासी एवढे गप्प बसत नसत. माझ्या मित्राला संशय येऊ लागला. त्याने मिररमधून मागे डोकावले तर यांची आपापसातच काहीतरी कुजबूज चाललेली. त्या माणसाच्या हातात चाकूसारखं काहीतरी चमकल्यासारखं वाटलं. झालं. माझा मित्र आधीच भित्रा, आता तर त्याची पार भीतीने गाळण उडाली. मागून कधी मानेवर वार होतो आणि आपल्याला लुटलं जाईल याची त्याला शाश्वती वाटेना. रात्रीचे 12 वाजून गेले होते. गाडीही घाट उतरत होती. आसपास फक्त अंधार. एका वळणावर जोरात ब्रेक मारायचा आणि मागची माणसे बेसावत असताना दार उघडून बाहेर पडायचे, असा साधारण प्लॅन करून त्याने एका वळणावर कर्कसून ब्रेक मारला. दार उघडून बाहेर पडण्याआधी त्याने मागच्या सीटवर पाहिले तर तिथे कुणीच नव्हते. बिचारा 2 दिवस पुढे तापाने फणफणत होता. तेव्हापासून त्याने पुन्हा कधी ड्रायव्हिंग केली नाही. मंगेशची गोष्ट संपली. सगळे गोष्टीत गुंतले होते. माझं लक्ष रस्त्यावर होतं.
हे तेच वळण होतं जिथे मंगेशने काल त्या लिफ्ट मागणाऱ्या बाईच्या भूताची गोष्ट सांगितली होती. म्हणजे कालच्याच रस्त्यावरून पण उलट दिशेने आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो होतो. अजून काही वेळ गेला. आता ना थंडी जाणवत होती ना उकाडा. गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात सरसर कापला जाणारा तरीही न संपणारा रस्ता, कडेला तीच निश्चित पडलेली झाडे आणि वर गबगार पडलेला चंद्र, सारे काही कलाही नीरस वाटत होते. तरीही आता कालच्यासारखी भीती वाटत नव्हती, ना खेद ना खंत. अचानक दुरून पुसटसा सायकलच्या घंटेचा आवाज ऐकू आला. मंगेश आणि मी एकमेकांकडे पाहिले, पण समोर कोणीच नव्हतं. कदाचित भास असावा. जराभराने पुन्हा तसाच आवाज, पण यावेळी अधिक स्पष्टपणे ऐकू येऊ लागला. मागचेही सावध झाले. आधीच्या अनुभवावरून पुढे काय दिसेल हे सर्वांनाच ठाऊक होते. तरीही सगळेच नव्याने पुढच्या अंधारलेल्या रस्त्यावर ते मंद मंद गतीने पुढे येणारी सायकल शोधू लागले. थोड्या वेळाने सायकल नजरेच्या टप्प्यात आली. ठराविक अंतराने वाजणाऱ्या घंटीचा आवाज क्षणाक्षणाला जवळ येत चालला होता. मंगेशने गाडी स्लो केली. पुन्हा तोच वेळगळ मनुष्य रात्रीच्या भयान अंधारात दिवा नसलेल्या सायकलवर बसून विचित्रपणे हसत संत गतीने पुढे चालला होता. आमच्याकडे तर त्याने ढुंकूनही बघितले नाही. पुन्हा आधीसारखाच तो गाडीच्या शेजारून मागच्या अंधारात नाहीसा झाला. मागून दूर दूर जाणाऱ्या घंटीचा आवाज मात्र ऐकू येत राहिला. मंगेश सोडून आम्ही सगळेच मागे पाहत होतो. इतक्यात करकचून आणि गाडी थांबली. आम्ही समोर पाहिलं तर एक धोतर सदरा नेसलेला माणूस रस्त्याच्या मधोमध उभा राहून गाडीत घेण्यासाठी हातवारे करत होता. घ्यायचं का त्याला? मंगेशने विचारले. तुझ्या गोष्टी तूच विसरलास काय? रात्री अपरात्री कुणासाठीही गाडी थांबवू नये, सचिन म्हणाला. मग काय गाडी घालू त्याच्या अंगावर? मंगेश चिडला. तू न थांबता गाडी पुढे नेली असतीस तर तो आपोआपच बाजूला झाला असता, सचिन म्हणाला. मला वाटतं त्याला आपल्यासोबत घेऊया. कधीपर्यंत या रस्त्यावर असं गोलगोल फिरत राहणार? 2 तास झाले, रस्ता संपायचं नावच घेत नाही. हा माणूस स्थानिक दिसतो, त्याला हवं तिथे सोडूया. तो आपल्याला पुढची वाट तरी दाखवेल, साहिल म्हणाला. हो, घेऊया त्याला. तसाही तो एकटा माणूस आपल्या 5 जणांसाठी धोका ठरू शकेल असं वाटत नाही, विशालही म्हणाला. एव्हाना गाडी थांबलेली पाहून तो मनुष्य गाडीपर्यंत येऊन उभा राहिला होता. त्याच्याकडे कुठलंही सामान नव्हतं. काचा खाली करताच तो वाकला, म्हणाला. साहेब, जरा पुढच्या गावापतूर सोडताव काय? जवळच आहे 5-10 मिनिटावर. आज उशीर झाला म्हणून गाडी चुकली माझी. मागच्यांनी दार उघडलं. साहिलने सचिनच्या मांडीवर बसून त्याला बसायला जागा करून दिली. मंगेशने पुन्हा गाडी स्टार्ट केली. लई उपकार झाले बघा तुमचे, नाहीतर आता ह्या अंधारात पायपीट करायला लागली असती, तो सांगू लागला. याच रस्त्यावर गाव आहे का तुमचं? सचिनने विचारलं. हां, याच रस्त्यावर. आता पुढं उजवं वळण लागलं की त्यानंतर जे पहिला फाटा येईल तोच आमचा गाव, त्या माणसाने उत्तर दिलं. तुम्ही नवं दिसता इथं, कुठं जायचं म्हणता? त्याने विचारलं. फिरायला आलो होतो, आता परत मुंबईला निघालोय, साहिलने उत्तर दिलं. अरारा, वाट लई चुकली हो मग तुम्ही. पर आता पाठी जाऊन काही उपयोग नाही. मला सोडशाल तिथून 10-15 मिनटं पुढं जावा, मग डाव्या हाताला वळा. का आला तुमचा मुंबईचा हायवे, मग 1 तासात सुसाट घरी, त्या माणसाने रस्ता सांगितला. मला वाटलंच होतं आपण वाट चुकलोय. तरी बरं, मी सांगितलं म्हणून या मामांना तरी गाडीत घेतलं, सचिन म्हणाला. यावर सगळे आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. आओ, ही वाट काय चांगली नाही. आपल्या ओंकारेश्वराच्या रानातून उगाच गोलगोल फिरत बसती. पुढे तुम्हाला सांगितलं तिथं हायवे जाऊन मिळतं या, पण नवक्या माणसाला नाही उमगत ते, मग बसत्यात गोलगोल फिरत. कधी कधी शेजारच्या रानातनं अचानक कोलीकुत्री गाडीसमोर येतात. कधी कोलीकुत्री मारतात तर कधी गाडीतले पॅसेंजर. कालच रातच्याला उशिरा पुढे एक ॲक्सिडेंट झाला बोलत्यात. 4-5 जण होते म्हणत्यात, गेले बिचारे. एका कुत्र्याने तर आमच्याही गाडीवर झडप घेतली होती, पण थोडक्यात वाचलो. पुढच्या काचेवर झेप न घेता बाजूवर आपटला तो, विशालने सांगितले. नशीब थोर म्हणायचे तुमचे, आणखी काय, तो माणूस म्हणाला. तुम्ही काय करता इथे रानात? मी संशयाने विचारले. रानातल्या इटभट्टीवर काम करतो बघा मी. रोज 8 वाजेपतूर काम उरकून 9 वाजताच्या एसटीनं परत जातो. पर आज लईच उशीर झाला बघा, त्यानं सांगितलं. मग सगळे गप्प बसले. सचिनच्या पायाला रग लागली. 5 ऐवजी 15 मिनिटे झाली तरी मामांचा गाव येईना. मी खिडकीच्या काचेला डोकं लावून रस्ता संपण्याची वाट पाहत होतो. स्पीड ब्रेकर आला म्हणून मंगेशने गाडी स्लो केली. तेवढ्यात रस्त्याकडेच्या पाचोळ्यात काहीतरी दिसलं, पण जे दिसलं तेच याची खात्री होईपर्यंत काही क्षण गेले. मग मी अचानकच ओरडलो, मंगेश, गाडी थांबव. मंगेशने पुन्हा ब्रेक दाबला. गाडी फार लांब आली नव्हती. दार उघडून कोणालाही काहीही न सांगता मी मागे धावलो. ते पाहून बाकीचेही गाडीबाहेर पडले.
मंगेशने गाडीतील विजेरी सोबत घेतली. मी जिथे उभा होतो तिथे सर्व पोचले. मी हतबल आणि सुन्न उभा होतो. समोरचं दृश्य पाहून बाकीच्यांना काहीच सांगायची गरज उरली नव्हती. एक शव रस्त्याकडेच्या पाचोळ्यात पडलं होतं. रात्री कुठल्या तरी अज्ञात भरधाव वाहनाने त्या इस्माला अंधारात उडवलं असावं. त्याचे डोके फुटलेले होते, कपडे रक्ताने माखलेले होते. मृत्यूसमोर दिसू लागल्यावर भयग्रस्त झालेले डोळे अजूनही तसेच उघडे होते. कुणाचेही अशा अवस्थेतील प्रेत बघणे हे धडकी भरवणारेच, पण आम्ही ज्याचे प्रेत पाहत होतो तो अगदी या क्षणापर्यंत आमच्यासोबत गाडीत बसला होता. कुणीच काही बोलत नव्हतं. संथपणे पाय उडत आम्ही गाडीपर्यंत आलो. अपेक्षेप्रमाणे तो माणूस आता गाडीत नव्हता. त्याच्या गायब होण्याबद्दल कुणाला कसलीच शंकाही नव्हती. तोही एक अतृप्त आत्माच होता. कदाचित काल रात्रीपासून समोर येणारा प्रत्येक जण आपल्या संभ्रमित आत्म्याची ठेव आभासी शरीरात ठेवून आम्हाला भेटत होता. मग तो सायकलवरील वेडा असो की नदीजवळच्या दुकानातील ती वृद्ध स्त्री, आज नर्सरीत भेटलेल्या त्या दोघी, नाहीतर आत्ताचा हा मनुष्य. ही वाट, हा प्रवास खरोखरीच झपाटलेला होता. प्रेते जिवंत होऊन आम्हाला भेटत होती, पण जिवंत मनुष्यांचा मात्र कुठेच ठाव ठिकाणा नव्हता. आम्ही पुन्हा गाडीत बसलो. हा रस्ता पार पडला तरच इथून सही सलामत घरी पोचू, सचिन म्हणाला. पण अचानक ही सगळी भूतं आपल्यालाच का दिसतात, साहिलने विचारलं. पण याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. रात्रीच्या अंधाराला आणि झाडीत लपलेल्या रातकिड्यांच्या किरकिरीला चिरत गाडीच्या इंजिनाचा आवाज रस्त्यावर घुमत होता. काय झालं असेल बे त्या माणसाचं, विशालने विचारलं. आत्ताच उडवलंय त्याला. 1-2 तास झाले असतील, कारण बॉडीला अजून वास सुटला नाही आणि त्या वासाने जंगलातून कोल्ही किंवा बिबट्याही अजून पोचले नाहीत, मी म्हटलं. म्हणजे आजच्याच रात्री भट्टीवरून येताना उशीर झाला म्हणून रस्त्याच्या मधोमध उभा राहून लिफ्ट मागताना कुणीतरी उडवलं असणार त्याला, सचिनने अंदाज बांधला. बरोबर. आणि त्यानंतर शरीर सोडून उठलेल्या त्याच्या आत्म्याला हे ठाऊकच नाही की आपण मेलोय. त्याने पुन्हा उठून आपल्याला हात दाखवला आणि आपण मूर्खासारखं त्याला गाडीत घेतलं, मी सांगितलं. तरी मी सांगतोय की कुणालाही गाडीत घेऊ नका, सचिन म्हणाला. पुन्हा सगळे सचिनकडे पाहून हसू लागले. त्याच्या भूतामुळे निदान पुढचा रस्ता तरी समजला, मंगेशने म्हटले. पण भूताच्या बोलण्यावर किती विश्वास ठेवायचा, साहिलने विचारलं. विश्वास ठेवण्यावाचून आपल्यापुढे दुसरा काही पर्याय आहे का, विशालने आपलं मत प्रकट केलं. मग ती चर्चा तिथेच थांबली. आणखी अर्धा तास झाला तरी त्या माणसाने सांगितलेले ते डावे वळण येईना, पण रस्ता मात्र ओळखीचा वाटू लागला. गाडीच्या हेडलाईटमुळे जितका दिसेल तेवढाच भाग शाश्वत जिवंत वाटत होता. बाकी सगळा अंधाराने गिळलेला, दोन्ही बाजूला भयान उंच गवत माजलेला शापित परिसर, पण तरीही ओळखीचा, कारण याच भागात कुठेतरी झुडपाडून येऊन एकदम त्या प्राण्याने काल गाडीवर उडी घेतली होती. आजही तसेच घडेल का, मी सावरून बसलो. बाजूच्या खिडकीतून गवतात काही हालचाल दिसते का ते पाहू लागलो. नेमका तो भाग आला आणि एकच कर्कश आवाज झाला. आधी थाडकन काहीतरी आपटल्याचा, मग कर्कचून ब्रेक दाबल्याचा, परंतु गाडी संपूर्ण वेगात असल्याने ब्रेक मारूनही काही अंतर पुढे फरफटत गेली. धक्क्यामुळे गाडीतल्या गाडीत आमच्या आदळण्याचा, असे सर्व आवाज एकामागून एक झाले. जे काय घडलं ते कळायला काही सेकंदांचा अवधी जावा लागला. पुन्हा गाडीवर तसेच भयानक श्वापद येऊन आदळले होते, पण यावेळी बाजूच्या खिडक्यांवर नाही तर थेट समोर. अचानक ते तीक्ष्ण दातांचे जनावर गाडीवर येऊन आदळल्यामुळे आणि समोरचा व्ह्यू ब्लॉक झाल्यामुळे मंगेशने पटकन ब्रेक दाबला होता. पण सुदैवाने गाडीत कोणाला काही इजा झाली नाही. समोरच्या काचेवर तडा मात्र पडला. अजून कुठे काही मोडतोड झाली का हे पाहण्यासाठी आम्ही खाली उतरलो. गाडीच्या बोनेटवर एक डेंट आणि ड्रायव्हर समोरच्या काचेवर एक मजबूत तडा गेला होता. ते कुत्रंही इथेच कुठंतरी मरून पडलं असणार बघा, मंगेश म्हणाला. त्याचं काय करणार आता तू, दफन की दहन, सचिनने विचारलं. अरे पण नक्की कुत्रंच होता का ते, सालं किती भयानक दिसतं, साहिल म्हणाला. काय यार कुत्रं चालवलंय, आपलं काय ते बघा. 2 वाजून गेले, अजून हायवे पण येत नाही. घरी कधी पोचणार आपण, घरातले टेन्शनमध्ये असतील, विशाल भडकला. मी त्यांच्या चर्चांमध्ये फार रस न घेता हेडलाईटच्या प्रकाशात आजूबाजूला काहीतरी शोधत होतो. बरोबर म्हणालास यार, चले आपली कुणाला काही काळजी आहे की नाही. कालपासून घर सोडलंय पण अजून कोणाच्या घरून फोन नाही की साधी चौकशी नाही, सचिन म्हणाला. अर्ध्यांचे फोन कालपासून चार्जिंग नाही म्हणून स्विच ऑफ झालेत. मग कसा कोणाच्या घरून फोन येईल, साहिलने विचारले. अरे पण बाकीच्यांचे तर आहेत ना चालू, मग तुम्हीच करा ना घरी फोन आणि कळवा की आम्ही आजही नाही येणार म्हणून, विशाल चिडला. नाही लागणार फोन, मी पुन्हा वळून त्यांच्या दिशेने जात म्हणालो. का नाही लागणार, रेंज नाही का इकडे,
सचिनने विचारलं. त्यांना कसं सांगावं हे न कळून मी फक्त इतकेच म्हणालो की माझ्या मागून या. हेडलाईटच्या टप्प्यातनं येणाऱ्या अंधाऱ्या भागात उजव्या बाजूला मी त्यांना घेऊन गेलो. एक तीव्र सडकागंध नाकाचे केस जाळून गेला. कुणीतरी मेलंय इथे. किती दिवस झाले असतील कुणास ठाऊक, साहिलने विचारलं. कुत्रं मेलंय, आणि तेही कालच, मी म्हटलं. हो, हे तेच असणार ज्याने काल त्या गाडीवर झडप घातली आणि 4-5 जण अपघातात गेले असं त्या माणसाने सांगितलं होतं ना, सचिनने बरोबर ओळखले. माणसाने की भूताने, मंगेशने प्रश्न केला. कालपर्यंत तरी माणूसच होता तो. आज त्याचं भूत झालंय गाडीने उडवल्यावर, सचिन म्हणाला. मी तोवर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला विजेरी घेऊन गेलो आणि मला हवी असणारी वस्तू तिकडे अपेक्षेप्रमाणे सापडली. मी सगळ्यांना हाका मारल्या. सर्व आले आणि समोरचं दृश्य बघून हळहळू लागले. हीच का ती गाडी? बापरे, पूर्ण चक्काचूर झालाय, साहिलने म्हटलं. मला वाटतं कुत्र्याने झडप घेतल्यावर ड्रायव्हरचा बॅलन्स जाऊन त्याच वेगात गाडी कुठल्या तरी मजबूत झाडाच्या बुंध्यावर आदळली असणार. गाडीची अवस्था बघूनच आतल्यांचं काय झालं असेल या कल्पनेनेच अंगावर काटा येतो, मंगेश म्हणाला. तुमची शोकसभा आटपली असेल तर निघायचं का इथून? विशाल वैतागला होता. मित्रा, फक्त ही शेवटची गोष्ट बघ, मग निघूया, मी म्हटलं आणि गाडीच्या चेंदामेंदा झालेल्या पुढच्या भागावर विजेरीचा झोत टाकला. नंबर प्लेट अजून शाबूत होती. ती पाहून सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. पुतळ्यासारखे सगळे आपल्याच जागी उभे राहिले. ती आमच्याच गाडीची नंबर प्लेट होती. कोणाला काहीच कळेना. मंगेशने माझ्या हातून विजेरी घेऊन पूर्ण गाडी नजरेखालून काढली. गाडीचे मॉडेल, रंग, टायर्स आणि नंबर प्लेट हुबेहूब आमच्या गाडीप्रमाणेच होती. मंगेश धक्का बसून 4-5 पावले मागे गेला. तेवढ्यात बाजूच्या झाडावरची काही वटवागळे बिथरून उडाली आणि जणू आम्ही तिथे नसल्याप्रमाणे आमच्या आरपार उडत गेली. आम्हाला जे कळायचे ते कळले होते. सचिन मात्र अजूनही मानायला तयार होईना. त्याने आपला फोन काढून सेव्ह केलेला प्रत्येक नंबर डायल करून पाहिला. कुठलाच प्रतिसाद नव्हता. तो डोके धरून खालीच बसला. हे सगळं काय चाललंय? प्लीज मला सांगा, तो ओरडू लागला. आपण मेलोय. काल जनावराने झडप घेतल्यावर तोल जाऊन अपघात झालेली गाडी इतर कोणाची नसून आपलीच होती. मी म्हटलं होतं ना, तडकाफडकी मेलेल्यांची अवस्था फारच वाईट असते. दिगंताच्या प्रवासाला सुरुवात तर झालेली असते, पण रस्ता ठाऊक नसतो. आपलंही तसंच झालं. वेळोवेळी एक एक खूण सापडूनही आपलेच आपण स्वतःला फसवत राहिलो. अतृप्त आत्मे आपल्यालाच दिसतात असे आपण समजत राहिलो, पण खरं तर आपण त्यांच्यातीलच एक होतो. काल अपघातानंतर घडलेली एक एक गोष्ट आठवा. अंधारात सायकल चालवणारा वेडा, रात्री नदीजवळ दिसून अचानक गायब होणारे लोक, नदीतील म्हातारा-म्हातारी, सकाळी धुक्यातून अचानक गाडीवर पडणारा वेटरचा हात, आपल्याशिवाय इतर कोणीही नसलेला धाबा, मग ती नर्सरी, नंतर त्या दोघी, परतीच्या प्रवासात तो अपघातात मेलेला इसम. ही जिवंत माणसांची दुनियाच नाही. आणि मित्रांनो, आपला प्रवासही कधी संपणार नाही. बराच वेळ ताटकळून गत आयुष्याच्या किंवा जिवंतपणाच्या आठवणीत आणि अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांसाठी 2-4 आसवे ढाळवून आम्ही पुन्हा गाडीजवळ आलो. मुक्यानेच सर्वांनी आपापल्या जागा धरल्या. गाडी सुरू झाली. बघता बघता समोरचा रस्ता अंधारात हरवला. पुढचे काहीही दिसत नसले तरी तोच रस्ता, तेच जंगल आणि ठराविक वेळाने घडणाऱ्या त्याच गोष्टी, भेटणारी तीच माणसे, हे सर्व आता स्वीकारावे लागणार होते. आमची स्वप्ने, आमची मने अर्धवट जगलेल्या आयुष्यात गुंतून पडली होती. आता हे चक्र असंच चालू राहणार होतं अनंतापर्यंत. मी डोळे मिटले. पुन्हा नजरेसमोर तोच हलता पडदा आणि मागून तिचे भुरभुरणारे केस दिसू लागले. त्या जागेला कुठेच दरवाजा नव्हता. का नव्हता हे आता कळले होते. मी 1-2 पावले पुढे आलो. ती काहीतरी पुटपुटत होती आणि यावेळी ते मला स्पष्ट ऐकू आले होते. एकदा आलेले परत जात नाहीत. एकदा आलेले परत जात नाहीत.